या थंडीमध्ये केस गळती, कॅल्शियम रक्त वाढवण्यासाठी रोज सकाळी हे लाडू नक्की खा। अतिशय पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त। कंबर दुखत असेल किंवा सांधीवातीचा त्रास होत असेल, हेमोग्लोबिन आणि रक्त वाढवण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी, सर्व आजारांवर रामबाण उपाय। कॅल्शियम युक्त, अजिबात कडू न लागणारे मेथीचा लाडू आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मेथीच्या लाडूसाठी इथे मी काही साहित्य घेतले आहेत। 30 ग्रॅम इथे मी मेथीच्या बिया घेतल्या आहेत आणि इथे मी 50 ग्रॅम काजू घेतले आहेत। मोजायचा असेल तर साधारण काजू 25 ते 30 असे घेतले आहेत आणि इथे 30 ग्रॅम मी अक्रोड घेतले आहेत आणि इथे 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत। मोजून बदाम मी 25 ते 30 घेतले आहेत। मोठे चमचे तीळ घेतले आहेत। 50 ग्रॅम इथे मी डिंक घेतला आहे। डिंक हे आपल्या कंबरदुखीला खूप फायदेशीर असते। तर इथे मी 150 ग्रॅम खारीक घेतली आहे आणि खारीकाचे तुकडे करून घेतले आहेत। मार्केटमधून खारीक पावडर न आणता अशा पद्धतीने आपण खारीक आणून घरामध्ये पावडर तयार करून घेणे हे कधीही चांगलं असतं। मेथीचा लाडू बनवण्यासाठी इथे मी खूप कमी तुपाचा वापर करणार आहे। साधारण मी इथे 150 ग्रॅम तूप घेतलं आहे। एक मोठ्या वाटीने मी गूळ खिसून घेतला आहे। वजनी माप गुळाचे 200 ग्रॅम एवढे आहे। तुम्हाला पावडर गुळाची हवी असेल तरीही चालेल। 50 ग्रॅम सुकं खोबरं मी खिसून घेतलं आहे। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे। सर्वात पहिल्यांदा आपण मेथी भाजून घेणार आहोत। मेथी भाजण्यासाठी इथे साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। गॅस मंद ठेवून मेथी दाणे थोडेसे तडतडूपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि आपली मेथी दाणे छान खमंग असं वास सुटूपर्यंत भाजून घेतली आहेत। तर आपण आता काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण खिसलेलं खोबरं भाजून घेणार आहोत। खिसलेलं खोबरं ही गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवून चांगले 2 ते 3 मिनिटं छान असे परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटात आपले खोबरे हलकेसे ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खोबरे अशा पद्धतीने भाजून घेतल्यास लाडू 1 ते 2 महिने अगदी टिकतात आणि त्याला खमट वास असाही येत नाही। चला तर मग आपले खोबरे भाजून झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे बघू शकता हलकेसे ब्राऊन रंगाला खोबरे आले आहेत। तर आपण याच कढईमध्ये 5 ते 6 मिनिटांसाठी गॅस मंद आचेवर ठेवून आपण खारीक भाजून घेणार आहोत। त्यामध्ये कोणतेही तूप न घालता असेच आपण खारीक भाजून घेणार आहोत। खारीक आपले छान खरपूस भाजून झाले आहेत, तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। या कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। तूप छान मेल्ट होऊन द्यायचे। गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे। 3 ते 5 मिनिटांसाठी काजू आणि बदाम छान भाजून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं झाली आहेत। आपले बदाम आणि काजू छान भाजून झाले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। याच कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप घालून घेणार आहोत। गॅस आपला लो असा ठेवून आपण डिंक तुपामध्ये छान असे फुलूपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपला डिंक हळूहळू फुलायला लागला आहे। अगदी सगळे डिंक फुलूपर्यंत आपण मंद आचेवर ह्याला छान असे डिंक फुलवून भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपला एकूण एक डिंक फुलून वर आला आहे, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत।
तर इथे कढईमध्ये 1 चमचा तूप शिल्लक राहिला आहे, तर 1 चमचा तुपामध्ये आपण हे तीळ तडतडूपर्यंत छान असे खमंग भाजून घेणार आहोत. गॅस आपला लो ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटं झाली आहेत. तीळ आपले छान फुलले आहेत, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सर्व जिन्नस छान असे भाजून झाले आहेत, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा मेथीची पावडर तयार करून घ्यायची आहे. मेथीची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे, तर एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार केली आहे. याच भांड्यामध्ये आपण खारीक पावडर तयार करून घेणार आहोत. खारीक पावडर ही अगदी बारीक तयार करून घ्यायची आहे. तर इथे बारीक आपली खारीक पावडर तयार झाली आहे, तर इथे बघू शकता. तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. याच भांड्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे आणि त्यासोबत भाजलेले तीळही आपण घालून मिक्सरला छान बारीक फिरवून घेणार आहोत. सर्व ड्रायफ्रूट्स आपले वाटून तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी वाटून घेतले आहेत. आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आपण सगळंच खोबरं मिक्सरला वाटून घेणार आहोत. खोबरंही वाटून रेडी झालं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले डिंक आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे तूप आपलं शिल्लक राहिलं होतं, ते आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण गूळ खिसून घेतलेला गूळ आपण यामध्ये घालून गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत तुपामध्ये गूळ शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पूर्ण गूळ आपला छान मेल्ट झाला आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण मेथी पावडर घालून घेणार आहोत. गुळामध्ये मेथी पावडर पहिल्यांदा घातल्यानंतर त्याचा कडूपणा निघून जातो. मेथी पावडर आणि गूळ छान मिक्स करून त्याला छान भाजून घ्यायचं आहे गुळामध्ये. असं केल्याने मेथीचा कुठेतरी कच्चा राहिलेला भाग निघून जातो. ड्रायफ्रूट्स आणि आपण खोबरं वाटून घेतलेलं हे सगळे जिन्नस आपण या गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेत असतानाच यामध्ये आपण खारीक पावडरही घालून हे जिन्नस परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेतलेला डिंक आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे डिंकाला छान तूप सुटलं आहे आणि ओलसरपणा आला आहे. तर आपण हे परत एकदा सगळे जिन्नस घालून एकत्र मिक्स करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी गुळामध्ये सर्व सारण एकजीव करून भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक जायफळीचा तुकडा अर्धा होईपर्यंत खिसून घ्यायचा आहे. त्याने आपले लाडवाला चव खूप छान येते. गॅस बंद करून हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण हलकंसं कोमट गरम झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला फिरवण्याचं कारण म्हणजे जर मिश्रण कोरडं झालं असेल तर जास्तीचं तूप घालण्याची गरज नाही. पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी हे सारण फिरवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता आपलं सारण इथे रेडी झालं आहे आणि हे सारण हलकंसं कोमट गरम आहे. कोमट गरम असतानाच आपण लाडू बांधून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिक्सरमध्ये कोमट गरम असतानाच आपण मिक्सरला फिरून घेतल्यामुळे त्याचा अंश तसाच राहिला आहे आणि सगळे जिन्नस छान एकत्रित एकजीव झाले आहेत. त्यामुळे लाडू वळण्यास कोणताही त्रास होत नाही. अगदी झटपट आपले लाडू वळून होत आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. इथे मी खूप महत्त्वाचे टिप्स तुम्हाला सांगत आहे. लाडवाचं सारण जर गार झालं असेल तर त्यामध्ये तूप न घालता 2 ते 3 मिनिटासाठी मिक्सरला पल्स मोडवर आपण फिरून घेऊ शकता आणि परत एकदा लाडू वळून घेऊ शकता.
तर इथे आपले सर्व लाडू तयार करून झाले आहेत। तर इथे बघू शकता अगदी एकाच आकाराचे लाडू तयार करून घेतले आहेत। 1 किलोचं प्रमाण धरलं तर इथे 12 ते 14 लाडू तयार झाले। आपण यामध्ये कोणतेही पीठ न घातल्यामुळे गुळाच्या पाकामध्ये शिजवल्यामुळे हे लाडू छान 2 ते 3 महिने सहज टिकतात। तर इथे बघू शकता लाडू आपले खूप सुंदर असे दिसत आहेत। ते खायलाही तितकेच टेस्टी लागतात। तर एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा, अगदी मऊसूत असा लाडू झाला आहे। तोंडात टाकताच विरघळणारा लाडू आहे हा। आणि मी परत हा लाडू तुम्हाला इथे बनवून दाखवते। तर बघू शकता थंड झाला तरी हा लाडू पटकन वळला जातो। तुम्हीही अशा पद्धतीचा मेथीचा लाडू घरी तयार करा। लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी किंवा मोठ्यांच्याही छोटे भुकेसाठी शरीराला अतिशय भरपूर प्रमाणात ऊर्जा देणारे अतिशय पौष्टिक असे शेंगदाणा, तीळ आणि पांढरे फुटाण्याचे लाडू आहेत। हे लाडू तुम्ही 1.5 ते 2 वर्षाच्या बाळापासून दिलं तरीही चालेल। मुलांना सकाळी सकाळी लाडू खाण्यास दिले तर शरीराला अतिशय उत्तम। लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत हा लाडू आवर्जून खा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आहेत। आपण याला भाजून घेणार आहोत। वजनी माप इथे मी मोठ्या वाटीने 1 वाटी घेतली आहे। आणि वजनात मापायचं म्हटलं तर 200 ग्रॅम शेंगदाणे, 300 ग्रॅम गूळ घेतला आहे। गूळ इथे मी खिसून घेतला आहे। इथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे, ती छोट्या वाटीने 1 वाटी घेतली आहे। फुटाण्याची डाळ वजनी माप 100 ग्रॅम आहे। इथे मी पांढरे तीळ घेतले आहेत। तिळीचा वजनी माप 50 ग्रॅम एवढा आहे आणि वाटीचा माप हा पाऊण वाटी आहे। तीळ हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम टिकवण्याचं काम करतं। लहानांपासून मोठ्यापर्यंत। चला तर आपण नवीन रेसिपी करूया। कढई मी आधीच तापवण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण शेंगदाणे इथे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजले आहेत हे कसं समजायचं तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये शेंगदाण्याचं तोंड फुटलं आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजले आहेत असे समजावेत। शेंगदाणा जेव्हा भाजतात त्याचा खमंग असा वासही येतो भाजलेला। असंही केल्याने समजते आपले शेंगदाणे छान भाजले आहेत। शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेतले आहेत भाजलेले। याच कढईमध्ये आपण पांढरे दाणे घालून दाणेही छान हलकेसे भाजून घेणार आहोत। डाळी इथे मी 5 ते 6 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून घेतले आहेत। इथे बघू शकता त्याचा रंगही बदलला आहे। फुटाण्याचे डाळे काढून घेतले आहेत एका प्लेटमध्ये आणि आता आपण यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत। तीळ गॅस आपला लो ठेवून तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। तीळ आपले छान फुलले आहेत आणि तिळामधून तडतड असा आवाजही येत आहे, तर समजून जायचं की आपले तीळ छान खमंग असे भाजून झाले आहेत। तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तीळही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। शेंगदाणे आपले गार झाले आहेत, तर इथे बघू शकता शेंगदाण्याची साल पटकन काढता येते। तर इथे आपले शेंगदाणे छान असे भाजले आहेत हे दिसून येते। सगळी शेंगावरची सगळी साल काढून घेणार आहोत। इथे आपण 10 ते 20 इलायची घेतली आहे हिरवी, तर इथे आपले इलायचीचे दाणे आपण काढून घेणार आहोत। इलायचीचा जो हिरवा रंगाचा भाग असतो तो टाकून न देता आपण चहा पावडरमध्ये घालून ठेवायचा आहे। इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, तर आपण शेंगदाणे, डाळे, तीळ आणि इलायची हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहोत। सर्व जिन्नस एकत्र घालून 2 ते 3 मिनिटांसाठी सर्व सारण बारीक होईपर्यंत छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर इथे बघू शकता मिक्सरला बारीक अशी पावडर तयार केली आहे। एखादे दाणे मोठे राहिले असतील तर काहीच हरकत नाही, आपण परत एकदा मिक्सरला वाटून घेणार आहोत।
आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपण हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ आपला छान मिक्स झाल्यानंतर आपण जे राहिलेले मोठे दाणे आहेत ते परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि गूळ पण आपला तसा छान पूर्ण असा मिक्स होईल। 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि बारीकसर अशी पावडर तयार करून घ्यायची। तर इथे बघू शकता आपली बारीकसर पावडर तयार झाली आहे। तर अगदी दाणेदार अशी पावडर तयार झाली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व सारण वाटून अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर इथे आपली सर्व बारीक अशी पावडर तयार झाली आहे। तर इथे बघू शकता, जर कोणाला डाएटमध्ये जर हा लाडू हवा असेल तर तुम्ही यामध्ये तूप न घालता असेच हे लाडू वळून बांधू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही असे हे लाडू बांधले जात आहेत। अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत। रोज सकाळी तुम्ही हा लाडू खाऊ शकता। तर जर तुम्ही हा लाडू डाएटमध्ये वापरला तर ह्या लाडू खाल्ल्याने भूकही कमी लागते आणि थकवाही आपल्या शरीरामध्ये जाणवणार नाही। तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे इथे मी माझ्या मुली लहान असल्यामुळे इथे मी माझ्या मुलींसाठी लाडू करत आहे। तर इथे मी 50 ग्रॅम तूप गरम करून घेतले आहे। तूप इथे मी 4 मोठे चमचे घालून घेत आहे। तूप मी गॅसवर जरा गरम करून घेतलं आहे आणि छान आपलं मेल्टेड तूप या सारणामध्ये घालून सारण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। वाटून घेतलेल्या तयार सारणामध्ये तूप आपलं छान मिक्स झालं आहे। तर आपण लहान मुलांसाठी लाडू बनवत आहोत। तर लहान मुलांसाठी मी अगदी छोटा असे लाडू तयार करून घेत आहे। तर इथे बघू शकता लाडू आपला छान पटकन वळला जातोय। अशाच पद्धतीने आपण हे छोटे मिनी लाडू तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी सुंदर असे लाडू दिसत आहेत। इथे सर्व लाडू वळून आपले तयार झाले आहेत। लाडू करण्यासाठी इथे आपल्याला फक्त अर्धा तास लागले आहेत संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी। तूप न घालता हे लाडू अगदी 2 ते 3 महिने टिकतात आणि जर तूप घालून केल्यास हे लाडू 1 महिना अगदी सहज टिकतो। मुलं सकाळी जाताना काही खात नाहीत, त्यासाठी त्यांना एखादा हा पौष्टिक लाडू दिल्यास अतिशय शरीराला उत्तम असा लाडू आहे लहान मुलांसाठी। मोठ्यांसाठी हे तेवढंच खूप शरीरासाठी चांगले आहेत। अशा पद्धतीचा लाडू मुलांना नक्की खाऊ घाला। हे लाडू शरीराला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत। तसेच रक्त वाढवण्यासाठी आणि कॅल्शियमयुक्त असे कमी साहित्यात अगदी घरच्या घरी तयार होणारे शरीराला एनर्जी देणारे हे पौष्टिक असे शेंगा, तीळ आणि पांढऱ्या फुटाण्याचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा। तर तुम्ही इथे बघू शकता लाडवाची साईज मी अगदी एकच ठेवली आहे। अगदी मिनी लाडू असे तयार केले आहेत। लहान मुलं हे पटकन आवडीने खातील आणि एक लाडू त्यांच्या पोटभरीचा होईल। 1.5 ते 2 वर्षाच्या बाळापासून हा लाडू तुम्ही त्यांना देऊ शकता। तर इथे बघू शकता अतिशय मऊसूद आणि दाणेदार असा लाडू तयार झाला आहे। लाडू चवीला खूप अप्रतिम असे झाले आहेत। तुमच्या घरी अशा पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत छोट्या भुकेसाठी अशा प्रत्येक स्त्रीच्या आजारावर प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू आहेत। हाडामधून कटकट आवाज येणे, स्नायू दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणजे हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू। लाडू असेच खाल्ले तरी चालतील, पण दुधामधून कोमट दुधामध्ये 1 लाडू जर बुडवून खाल्ला तर शरीराला खूप हाडांसाठी खूप फायदेशीर असे पौष्टिक लाडू आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लाडूसाठी इथे मी साहित्य घेतले आहे। साहित्य अगदी कमी घेतले आहेत। 1 वाटी इथे मी तीळ घेतले आहेत। वजनी माप तीळचे 50 ग्रॅम आहे। इथे 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे। सुकं खोबरं खिसून घेतलं आहे आणि इथे 30 ग्रॅम अळीव घेतली आहे। 20 काजूचे तुकडे घेतले आहेत। काजू इथे मी कमीच वापर केला आहे। काजूंमध्ये जास्त फॅट असतं म्हणून इथे मी काजूचा कमी वापर केला आहे। मोजून इथे मी 40 बदाम घेतले आहेत।
एक मोठ्या वाटीने खारीक पावडर घेतली आहे आणि वजनी माप त्याचे 200 ग्रॅम एवढे खारीक पावडरचं आहे. 400 ग्रॅम गूळ घेतला आहे मी. इथे मी 2 चमचे डिंक घेतले आहेत. कढई आधीच गरम करण्यासाठी ठेवली होती. गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे. सुरुवातीला आपण आळीव भाजून घेणार आहोत. आळीव हे अगदी तडतडूपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं झाली आहेत आणि आपले आळीव छान भाजून झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण आता तीळ भाजून घेणार आहोत. तीळ हे 2 ते 3 मिनिटांसाठी खमंग भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि तीळही आपले छान भाजून झाले आहेत. तर याच कढईमध्ये आपण काजू आणि बदाम एकत्रच भाजून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं आपण काजू आणि बदाम छान मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत. इथे आपले काजू आणि बदाम छान भाजून झाले आहेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये खिसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं हलकंसं ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी खोबरे आपण भाजून घेणार आहोत आणि इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. खोबरं आपलं छान भाजून झालं आहे. याच कढईमध्ये आपण इथे मी 1 वाटी तूप घालून घेतलं आहे. साधारण तूप म्हणजे 7 ते 8 चमचे एवढे तूप घालून घेतले आहेत. इथे मी 8 हिरवी इलायची घेतली आहे. इलायची तुपामध्ये घालून घ्यायची आहेत. इलायची सोबतच आपण डिंक घालून घेणार आहोत. गॅस इथे लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि डिंक आणि इलायची दोन्हीही छान फुलूपर्यंत तुपामध्ये भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता किती छान आपले डिंक फुलत आहे तुपामध्ये. डिंक सगळे व्यवस्थित फुलूपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत. डिंक इलायची भाजून घेण्यासाठी इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहेत. डिंक आपले छान फुलून रेडी झाले आहेत. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तूप घातलेल्या कढईमध्येच आपण इथे गूळ घालून घेतणार आहोत. गूळ आपण मेल्ट होऊन द्यायचा आहे. इथे मी 2 चमचे पाणी घालणार आहे गूळ मेल्ट होण्यासाठी, म्हणजे गूळ आपला लवकर छान वितळतो. गूळ आपला छान वितळून होतंय तोपर्यंत आपण इथे काजू बदाम मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. त्याच भांड्यामध्ये आपण इथे आळीव घेतले आहेत. आळीव यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तसेच तीळही आपण याच भांड्यामध्ये एकत्र असं वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पूड इथे तयार झाली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबऱ्याची ही बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. इथे खोबरं आपलं वाटून तयार झालं आहे. तर आपण यामध्येच डिंक घालून घेणार आहोत. डिंक आणि खोबरं परत एकदा आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. त्याची एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. डिंक खोबऱ्याची इथे बारीक अशी पावडर तयार झाली आहे. बघू शकता अगदी याला तूपही सुटलं आहे. तर इथे आपला गूळ छान शिजून रेडी झाला आहे. तर इथे बघू शकता खूप सारे बबल्स आले आहेत गुळाला आणि आपल्या गुळात जे 2 चमचे पाणी घातलं होतं तेही आटून गेलं आहे. तर इथे आपला गुळाचा छान असा पाक तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. परातीमध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेले बदाम, काजू, आळीव आणि तीळ या सर्वांची पावडर तयार करून घेतली होती ती आधी सुरुवातीला घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खारीक पावडर घालून हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेणार आहोत. मिक्सरला फिरवून घेतलेले डिंक आणि खोबरं याचंही सारण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. हे सर्व जिन्नस एकजीव करून छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले सर्व जिन्नस एकदम छान एकत्रित मिक्स झाले आहेत. तर आपण तयार करून घेतलेला गुळाचा पाक आपण यामध्ये घालून घेणार आहोत. गुळाचा पाक सर्व जिन्नसामध्ये छान एकत्रित करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने हे सगळं छान एकत्रित करून घेणार आहोत. इथे मी डिंक तळून घेतलेलं तूप या सारणामध्ये घालून घेत आहे आणि एकत्रित छान मिक्स करून घेणार आहोत.
छान तूप आणि गूळ छान एकजीव सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण लाडू वळून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपलं हे सर्व सारण एकजीव झालं आहे. अगदी मऊसूद असं हे सारण तयार दिसत आहे. तर आता आपण पटापट लाडू वळून घेऊया. लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजचे ठेवू शकता. मी इथं मीडियम आकाराचे लाडू वळून घेत आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे लाडू आपले गुळाचा पाक कोमट असतानाच इथे लाडू थोडेसे कोमट असतानाच वळून घ्यायचे आहेत. लाडवाचं सारण जर गार झाले असतील किंवा कोरडे पडत असतील तर लाडू, तर तुम्ही हे सारण परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या गरम हीटने लाडू पटापट वळले जातात आणि ते मऊसूद आणि दाणेदार होतात. तर इथे बघू शकता आपले लाडू वळून झाले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे आपले लाडू तयार झाले आहेत. इथे सगळे लाडू एकसकट वळून झाले आहेत. हे लाडू थंडीच्या दिवसात तरी पौष्टिक आहेत, पण इतर वेळेसही खूप पौष्टिक आहेत. प्रत्येक स्त्रीच्या आजारांवर हे लाडू रामबाण उपाय आहे. हे लाडू खूप पौष्टिक आहेत. जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचे असतील तर तुम्ही या लाडूमध्ये अळीवचा वापर न करता लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी हा लाडू तुम्ही देऊ शकता. हाडांसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत. हे लाडू तुम्ही असेचही खाऊ शकता, पण जास्त आपल्या शरीराला लवकरात लवकर फायदे जर हवे असतील तर, कॅल्शियम जर वाढवायचे असतील तर हे लाडू तुम्ही 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा तास भिजत घालून रोज सकाळी आळुशापोटी 1 ग्लास दुधामध्ये लाडू भिजत घालून पिऊ शकता. 15 ते 20 दिवसात तुमच्या शरीरामध्ये फरक आणि बदल दिसतील. मला वाटतं प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी अशा पद्धतीचा लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा. सकाळच्या नाश्त्याऐवजी तुम्ही आळुशापोटी 1 ग्लास दुधामध्ये 1 लाडू जर भिजत घालून खाल्ला तर तुमचा हा नाश्ता देखील होईल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थंडीच्या दिवसातील उपास किंवा उपासाला नसतानाही गूळ खोबऱ्याचे शरीराला एनर्जी देणारे ड्रायफ्रुट्स लाडू, चवीला उत्तम लागणारे मऊसूद लाडू तयार करून घेणार आहोत आज आपण. आज आपण करणार आहोत गूळ खोबऱ्याचे उपासाचे पौष्टिक लाडू. त्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीने खोबरं खिसून घेतलं आहे. गच्च असा गूळ भरून घेतला आहे. 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि बदाम 10 ते 15 घेतले आहेत. 1 चमचा मी वेलची पूड घेतली आहे. 10 ते 12 काजू घेतले आहेत. 15 ते 20 खारीकाचे तुकडे घेतले आहेत आणि आता आपल्याला सोबतच तूपही लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत. तूप आपलं थोडंसं मेल्ट होऊन देणार आहोत. बदाम भाजून घेणार आहोत. आपले तुपामध्ये बदाम छान फुलले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण काजूही भाजून घेणार आहोत. काजू 1 ते 2 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत. हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर हलकासा ब्राऊन रंग आला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण कढईमध्ये खारीक घालून घेणार आहोत. खारीक ही आपण तुपावर थोडेसे भाजून घेणार आहोत. थोडेसे खारीक फुलल्यानंतर आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. तर इथे खारीक फुलण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात. आता आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरंही आपण भाजून घेणार आहोत. खोबरं भाजून घेत असताना गॅस आपल्याला पूर्ण लो असं ठेवायचं आहे आणि हलकासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता खोबऱ्याचा रंग अगदी हलका हलका ब्राऊन होत आला आहे। तर आणखीन थोडासा हलका ब्राऊन रंग झाल्यानंतर आपल्याला खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खोबरं अगदी सुटसुटीत झालं पाहिजे इतपत असं आपण छान खोबरं भाजून घेणार आहोत। इथे खोबरं आपलं हलकंसं ब्राऊन झालं आहे, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपण हा पूर्ण वाटी भरून घालून घेणार आहोत आणि गूळ भाजत असताना गॅस आपल्याला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि गूळ आपला वितळून घ्यायचा आहे। गुळामध्ये 2 चमचे एवढे पाणी घालून घेणार आहोत आणि गूळ छान असा मेल्ट होऊन देणार आहोत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर आपला गूळ छान मेल्ट झाला आहे ते बघू शकता। आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत। तूप हे गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप घालण्याचं कारण म्हणजे आपलं गूळ हे लवकर घट्ट होत नाही। तुपामुळे गूळ जास्त वेळ पातळ राहतं, त्यासाठी आपण इथे तुपामध्ये गूळ घालून घेतला आहे। तुपामध्ये गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला एकसत ढवळवून घ्यायचं आहे। एकसत म्हणजे फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी फिरवते। 2 ते 3 मिनिटांनंतर गुळामध्ये तूप मिक्स झालं आहे। तर इथे बघू शकता हलके हलके बुडबुडे दिसत आहे, म्हणजे आपलं हे गूळ छान असं शिजलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। शेंगदाणे हे मी आधीच भाजून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे। तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी पल्प। शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत, अगदी क्रशच असे असल्यासारखे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत आपण। 1 ते 2 मिनिटांसाठी पल्पवर केल्यामुळे बघा इथे आपला क्रश छान तयार झाला आहे। अगदी जाड असाही क्रश नाही, अगदी बारीकही नाही, समप्रमाणात झाला आहे। शेंगदाण्याचा क्रश वाटून घेतलेले आपण खोबऱ्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। काजू, बदाम, खारीक आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि तेही आपण ओबडधोबड अशी वाटून घेणार आहोत। तर इथे आपली ओबडधोबड असे बारीक खारीक, बदामाचे, काजूचे तुकडे इथे दिसत आहेत आणि ओबडधोबड अशी वाटून घेतलेली पावडर परातीमध्ये आपण घालून घेणार आहोत। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण इथे वेलची पूड सगळी घालून घेणार आहोत 1 चमचाभर आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। मेल्ट झालेलं गूळ आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेताना आपला एकजीव होईपर्यंत एक गोळा तयार होईल इतपत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि छान त्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुपामध्ये हा सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू अगदी झटपट आणि लवकर वळून होतात। तर इथे बघू शकता अगदी गोल गरगरीत लाडू झाले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेणार आहोत आणि ते लाडू तितकेच चवीला खूपच अप्रतिम लागतात। खूप असे पौष्टिक आणि हेल्दी लाडू आहेत हे। तर लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर इथे बघू शकता आपले लाडू अगदी गोल आणि गरगरीत दिसत आहे। एकाच साईजचे लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू आपण एका ताटामध्ये ठेवून यावर आपण काळे मनुके लावून घेणार आहोत। एक एक करून
सगळ्या लाडूवर आपण काळे मनुके लावून घेणार आहोत. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात हेमोग्लोबिन वाढतं, त्यामुळे आपण इथे काळे मनुके लावून घेणार आहोत आणि हे पौष्टिक लाडू असल्यामुळे तर इथे त्यामुळे मी ही काळे मनुके लावून घेतले आहेत. तर इथे सगळ्या लाडूला मनुके लावून झाले आहेत. तर इथे बघू शकता लाडू आपले किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत. अगदी गोल आणि गरगरीत लाडू दिसत आहेत. तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. लाडू अगदी आपला खूप सुंदर असा दिसत आहे. तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे. तर इथे बघू शकता लाडू अगदी मऊसूद असा झाला आहे. उपवासासाठी हा लाडू एनर्जी बूस्ट आहे. हा लाडू खाल्ल्यामुळे आपला थकवा निघून जातो आणि शरीरामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी येते. उपवासाच्या लाडवांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझं दाताखाली न चिटकणारे किंवा दाताला कडक असे न लागणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद असे तिळाचे लाडू जराही पाक न करता करून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठ्या वाटीने तीळ घेतले आहे. तिळाचे वजनी माप 250 ग्रॅम एवढे आहेत. तर इथे मी गूळ एक छोट्या वाटीने घेतला आहे, म्हणजेच पाऊण वाटी एवढं गूळ घेतलं आहे. गूळ हे खिसून घेतलं आहे आणि वजनी माप याचं 200 ग्रॅम एवढं आहे. तर इथे मी छोट्या वाटीने शेंगदाणे घेतले आहेत. वजनी माप शेंगदाण्याचं 50 ग्रॅम आहे आणि इथे 6 ते 8 इथे हिरवी इलायची घेतली आहे. तीळ मी इथे बारीक चाळणीने चाळून त्यातले एखादी खडे वगैरे बारीक राहिले असतील तर निघून जाण्यासाठी इथे मी बारीक चाळणीने चाळून घेतले आहेत. स्वच्छ करून घेतले आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण कढई इथे मी गरम करायला ठेवली आहे गॅसवर आणि आता आपण सर्वात पहिल्यांदा तीळ भाजून घेणार आहोत. तीळ अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ अगदी फुलूपर्यंत, तडतडीत आवाज येऊपर्यंत मंद आचेवर 5 ते 6 मिनिटांसाठी तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ अजिबात कुठेही कच्चा न ठेवता एकसकट छान आपण भाजून घेणार आहोत. तीळ आपले छान फुलले आहे. तर इथे आवाजही बघू शकता, तडतड असा आवाज येत आहे. मंद आचेवर इथे 5 ते 6 मिनिटांसाठी तीळ भाजून घेतले आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये तीळ काढून घेणार आहोत. याच कढईमध्ये आपण इथे इलायची घालून घेणार आहोत आणि इलायची तुपावर न भाजता असेच आपण त्याला फुलूपर्यंत छान भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर छान आपले इलायची फुलून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता इलायची आपले छान फुलून तयार झाले आहे. तर तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपण शेंगदाणेही भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आपण मंद आचेवर डाग न लागता छान भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटांसाठी शेंगा आपले छान भाजून झाले आहेत. तर इथे बघू शकता त्याचे सालही निघत आहे. तर आता आपले शेंगा भाजून रेडी झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपले तीळ आहेत ना, ते थोडेसे गरम आहेत, म्हणून यामध्ये मी गूळ घालून घेत आहे. गूळ तिळामध्ये घालून त्याला छान कुस्करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धाच गूळ घालून घेतला आहे आणि अर्धा गूळ तसाच वाटीमध्ये ठेवला आहे. तीळ आणि गूळ मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते आपण मिक्सरला छान अशी त्याची बारीक पावडर होईल इतपत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे मी 2 बॅचमध्ये छान अशी पावडर तयार करून घेणार आहे. तर यामध्येच मी सोलून घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहे आणि 3 ते 4 इलायचीही त्यामध्ये घालून आपण मिक्सरला छान त्याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. तीळ गुळाची ते बारीक पावडर तयार झाली आहे. तर मी एका ताटामध्ये काढून घेते. तर इथे बघू शकता अगदी बारीकसर अशी पावडर तयार झाली आहे. हाताने जरी दाबलं, एक मूठ जरी दाबला तरी पण त्याचा लाडू तयार होईल अशी ही पावडर तयार झाली आहे. तर इथे मी दोन्ही बॅचमध्ये पावडर तयार करून घेतली आहे तीळ आणि गूळ शेंगदाण्याची. तर इथे आपण थोडेसे शेंगदाणे शिल्लक ठेवले होते, त्याचे मी शेंगदाणे हाताने थोडेसे क्रश करून घालते, कारण की लाडू खाताना शेंगदाण्याचा
दाताखाली आल्यानंतर त्याची चव खूप छान येते. तर इथे आपले शेंगदाणे आणि तिळगुळ छान एकत्र करून घ्यायचे आहेत. तर इथे इलायची साल न काढता आपण इलायची वापरल्यामुळे त्याचा सुगंधही फार छान येत आहे. तर इथे मी 1 चमचाभर या तयार करून घेतलेल्या पावडरमध्ये 1 चमचाभर पाणी घालून घेत आहे. पाणी घातलं तरीही आपले लाडू काही खराब होत नाहीत. तर इथे आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक गोळा तयार होईल असे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी घालून जर घ्यायचं नसेल तर तुम्ही हे सारण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तिळगुळाचं सारण अगदी मऊसूद असं मिक्स झालं आहे. तर इथे बघू शकता अगदी नरम असं झालं आहे. आता सहजपणे आपण लाडू वळू शकतो. तर इथे बघू शकता मी एकाच हाताने लाडू वळत आहे आणि अगदी सहजपणे लाडू वळला जातोय. तर इथे जास्त मोठेही नाही, जास्त लहानही नाही, मध्यम आकाराचे इथे मी लाडू वळून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. हे लाडू वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत अगदी सहज खातील असे एवढे मऊसूद लाडू होतात. इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता मीडियम आकाराचे लाडू तयार झाले आहेत. तर इथे आपण एक रिकामी प्लेट घेणार आहोत. त्यामध्ये थोडेसे भाजलेले तीळ मी शिल्लक ठेवले होते. तेच तीळ आपण लाडवाला लावून घेणार आहोत. सर्व बाजूने त्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व लाडवांना आपण वरून तीळ लावून छान असे कोटिंग करून घेणार आहोत. तर इथे कमी मेहनत करून किंवा गुळाचा पाक न करता अगदी मऊसूद आणि दाणेदार लाडू इथे आपले रेडी झाले आहेत. इथे बघू शकता असे वाटत आहेत की पाकातलेच लाडू झाल्यासारखे दिसत आहेत. पण लाडू जराही हाताला चटका न बसता अगदी झटपट होणारे तिळगुळाचे लाडू रेडी झाले आहेत. दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहेत. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असे लाडू तयार झाले आहेत. पटकन मोडला गेला तरी तो लगेचच जोडला जातो आणि लाडू इथे बघा लगेचच वळला जातोय. लाडू झाल्यानंतर अर्धा तास बाहेर ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून लाडू कोरडे होतील. लाडू थोडेसे कोरडे झाले की मग हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. हे लाडवामध्ये आपण पाणी घातल्यामुळे ते अजिबात खराब होत नाहीत. साधारण 15 ते 20 दिवस असे लाडू टिकतात. जर तुम्हाला 1.5 ते 2 महिने जर हे लाडू टिकवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्येही 1 ते 1.5 महिने छान असेच ताजे लाडू राहतात. तिळगुळाच्या लाडवांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्व 5 लाडवांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.